जन्मकुंडली, जन्मकुंडली, पण तुम्हाला माहिती आहे हेल्थ कुंडली काय आहे ते? हेल्थ कुंडली महत्त्वाची नाही आहे का? मी कित्येक सारे लग्न जन्मकुंडली त्यांची मिळालेली आहे, पण नंतर असे काही इश्यू आलेले आहेत की त्याच्यामुळे त्यांचे लग्न मोडताना, डिवोर्स होताना मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत. तर काय कारणं असू शकतात की ते आपण जन्मकुंडली सोबतच जर आपण हेल्थ कुंडली मॅच केली तर हे लग्न त्यांचा पुढचा प्रवास खूप सुखाचा होऊ शकतो. तर कसा हा असा होऊ शकतो? आपण जर असं बघितलं, लग्नाच्या आधी स्त्रियांनी काही तपासण्या केल्या की जसं त्यांचं हिमोग्लोबिन काय आहे, त्यांचा रक्तगट काय आहे, त्यांना थॅलेसिमियाचा काही आजार आहे का, त्याला आपण म्हणतो HB इलेक्ट्रोफोरेसिस, ही काही टेस्ट केली का, टॉर्च टेस्ट केली का, जसं की रुबेला, सायटोमेगॅलो हे जे व्हायरस आहे ह्याच्यामुळे रिकरंट ॲबॉर्शन्स होतात, ही टेस्ट केलेली आहे का, ह्याचं वॅक्सिनेशन झालेलं आहे का, त्याचबरोबर सोनोग्राफीमध्ये तिची गर्भपिशवी, अंडाशय हे सगळं नॉर्मल आहे का, ह्या अगदी बेसिक टेस्ट एका स्त्रीने करणं गरजेचं आहे, सोबत थायरॉईड टेस्टसुद्धा. आणि मग पुरुषांच्या बाबतीत काय, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांचा रक्तगट बघणं गरजेचं आहे, त्यांचं थॅलेसेमिया स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे आणि सिमेंट टेस्ट होणंही गरजेचं आहे. हे जर नॉर्मल असेल तर तुम्हाला उद्या चालून लग्नानंतर जे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याला फेस करण्याची गरज नाही आहे. आणि आपण ह्याच्याद्वारे समाजाची जी पुढे होणारी पिढी आहे ती सुद्धा सुखरूप आणि सुदृढ करू शकतो. आणि सेम टाईमला नात्यात लग्न हे पूर्णपणे टाळलंच पाहिजे, कारण त्याच्याने जे प्रॉब्लेम्स येतात, कंजेनायटल ॲबनॉर्मलिटीज येतात, ॲनॉमलीज तयार होतात किंवा जेनेटिकली ॲबनॉर्मल बाळ तयार होतं, हे सुद्धा आपण टाळू शकतो. म्हणजेच जन्मकुंडलीसोबत हेल्थ कुंडली कंबाईन करा आणि त्याचबरोबर नातेवाईकांमध्ये लग्न टाळा.